वेळ घालवायला नको आपल्याला. बरोबर 40 मिनिटांमध्ये मीटिंग क्लोज करायची असते. आजचा टॉपिक खूप महत्वाचा निवडलेला आहे की क्राऊन अँबॅसेडर का बनणं आवश्यक आहे. किती लोक तयार आहेत? सीए लिहा बरं पटकन, लवकर लवकर लिहायचं का मनामध्ये ते विचार आले पाहिजेत सारखे. आपल्याला क्राऊन अँबॅसेडर बनणं का महत्वाचं आहे. वाय शुड यू शुड बी बिकम अ क्राऊन अँबॅसेडर. माझी स्लाइड शेअर होत आहे. सीए लिहायचं, पटपट लिहायचं. चॅटबॉक्स सगळ्यांसाठी ओपन आहे. येस 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 येस. जे मनात आहे तेच जीवनात आहे मित्रांनो. जे मनात नाही ते जीवनात येणार नाही. मनात अगोदर आलं पाहिजे. येस, इन फ्युचर आय एम क्राऊन अँबॅसेडर. येस, फंटास्टिक फंटास्टिक. संगीता मॅडम, केदार सर सगळे लिहितायत. पटपट लिहा. थँक्यू सो मच. चला सेशन पटकन आपण घेऊयात हा. थँक्यू ऑल ऑफ यू. माझी स्लाइड शेअर सुरू झालेली आहे. सगळ्यांना स्लाइड दिसतीये. वाय टू बी अ क्राऊन अँबॅसेडर इन डीएक्सएन. हमें डीएक्सएन में क्राऊन अँबॅसेडर का बनायला पाहिजे. आपण डीएक्सएन मध्ये क्राऊन अँबॅसेडर का होणं आवश्यक आहे आणि त्याचे कोणकोणते फायदे असू शकतात. एक स्मॉल व्हिडिओ बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचलाय. एक लाईफस्टाईल तुम्ही पाहताय आता. आजचा टॉपिक आहे क्राऊन अँबॅसेडर लाईफस्टाईल. मित्रांनो, ही फक्त पाहायची नाही, एक्सपिरियन्स करा. एक्सपिरियन्स केल्यानंतर मनामध्ये फिलिंग्स तयार करा आणि इन फ्युचर मला या ठिकाणी राहायचं आहे हे मनामध्ये प्रेरणास्थान तयार करा. हा डीएक्सएनचा कॉर्पोरेट ऑफिस तुम्ही पाहताय, ज्या ठिकाणी क्राऊन अँबॅसेडर सबमिट झाली होती. क्राऊन अँबॅसेडर सबमिट. या प्रत्येक व्यक्तीने शून्यातून सुरुवात केली होती एकेकाळी. आज तुम्ही पाहताय एक बिझनेस क्लास लाईफस्टाईल जगत आहे. या प्रत्येकाची मी स्टोरी तुम्हाला बऱ्याचशा क्राऊन अँबॅसेडर स्टोरी पण मी आज थोडक्यात सांगणार आहे आणि त्यांची लाईफस्टाईल आज कशा पद्धतीने वाढत चालली आहे, त्या लोकांची सक्सेसची काय कारणं आहेत. जर हे करू शकता तर तुम्ही पण करू शकता. वाय शुड. द रियल कंपनी, द रियल अँड इलाइट लाईफस्टाईल कंपनी. द रियल कंपनी, इलाइट अँड रियल लाईफस्टाईल कंपनी. मित्रांनो, एक्सपिरियन्स द क्राऊन लाईफस्टाईल. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही हे पाहता असे व्हिडिओ, त्यावेळी तुमच्या मनामध्ये एक असा विचार नक्कीच यायला हवा आहे, आणि तो म्हणजे मी या ठिकाणी आहे. येणाऱ्या फ्युचरमध्ये मी या ठिकाणी पोहोचणार आहे आणि जे तुम्ही ठरवता ते होतं आयुष्यामध्ये. मी काही क्राऊन अँबॅसेडर तुम्हाला ओळख करून देतो. यामध्ये तुम्ही पाहताय आता मिस मारिया अँड मिस्टर अल्वारो. हे बोलिव्हियामधले क्राऊन अँबॅसेडर कपल, ज्या ठिकाणी मला जाण्याची संधी मिळाली होती आणि यांनी मला इन्व्हाइट केलं होतं. तर ही जी व्यक्ती आहे, हे एक फूड प्रॉडक्ट विकत होते आणि फूड प्रॉडक्ट विकता विकता त्यांना डीएक्सएन कुणीतरी प्रॉडक्ट शेअर केले, प्रॉडक्ट खायला सुरू केले, अनुभव आला आणि आज हे डीएक्सएनचे बोलिव्हियाचे पहिले क्राऊन अँबॅसेडर आहेत. लीडरशिप कन्व्हेन्शन पूर्ण वर्ल्डमध्ये जो आता सुरू झालाय, त्याची त्यांनी सुरुवात 10 वर्षापूर्वी केली होती आणि जगापुढे एक पॉवरफुल एक्झाम्पल सेट केलं की ॲटोमेट सक्सेस करता कन्व्हेन्शनच्या माध्यमातून कसं सक्सेस होता येतं. आणि आज या महिलेचा इन्कम आहे मंथली 80 लाख रुपये. ह्या चॅटबॉक्स मध्ये जरा आकडे डोक्यामध्ये राहू द्या तुमच्या, की काय होऊ शकतं एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही प्रेरणा घेतली तर. याला म्हटलं जातं तुमचं एक लॉंग टर्म विजन पण असायला पाहिजे.
मे बी तुम्हाला आता 25,000च कमवायचेत, मे बी तुम्हाला 50,000 कमवायचेत, परंतु इन फ्युचर DXN तुमच्या आयुष्यामध्ये एवढी मोठी क्रांती आणायला तयार आहे. जर हे करू शकतात, तर तुम्ही पण करू शकता. 80 लाख रुपये पर मंथ. तुम्ही पाहत असाल, येस, येस, वॉव! फंटास्टिक. हे कुठल्याही म्हणजे शक्यच नाहीये. कोणतंही तुम्ही लाईफ आपण पाहता, हे फक्त तुम्ही पाहताय, की बाहेरच्या कोणत्या प्रोफेशनमध्ये जो असा प्रोफेशन आहे, की ज्या ठिकाणी लोकांनी 20-20 वर्ष मेहनत केली आहे, 30-30 वर्ष मेहनत केली आहे, एज्युकेशन घेतली आहे, डिग्री हासिल केल्यात आणि कुणाची तरी अगदी हाताखाली काम केलं आयुष्यभर, पण कधीही 80 लाख, 90 लाख रुपये इन्कम होण्याचे चान्सेस आहेत का मार्केटमध्ये? तुम्हाला पाहता येतंय. हे मी बऱ्याच वेळा सांगितलं इन शॉर्ट सांगणार आहे. व्हिसा चॅलेंजेस होता माझ्यासाठी सुद्धा. जवळ-जवळ 3 तिकीट कॅन्सल झाल्यानंतर 4थं तिकीट 2 तिकीट कॅन्सल झाल्यानंतर 3रं तिकीट पण काढण्याचं धाडस केलं. कारण ती लेडी महिन्याला 80 लाख रुपये कमवते. इंडिपेंडंट प्रोग्राम रन करतात आणि अक्षरशः इथून जाणे, येणे, राहणे, खाणे सगळा खर्च लीडरशिप लेव्हलवरती या लोकांनी उचलला होता. आणि त्यावेळेला मला खरंच एक मोठं प्रेरणास्थान मिळालं, की काही होऊ शकतं माणसाच्या आयुष्यामध्ये. हा व्हिडिओ तुम्ही बऱ्याचशा लोकांनी बघितला नक्की बघा. अशी एंट्री तुमची सुद्धा आयुष्यामध्ये झाली पाहिजे. क्राउन अँबॅसेडर झाल्यानंतर ॲज अ गेस्ट स्पीकर म्हणून इंटरनॅशनल लेव्हलवरती जाण्याची संधी आपल्याला DXN देते. क्या बात है! देखो किती जल्लोष, किती एक्साइटमेंट, किती एनर्जी. किती लोकांना वाटतं की अशी एंट्री तुमची पण व्हायला पाहिजे. बनायचे आपल्याला क्राउन अँबॅसेडर मित्रांनो आणि एक वर्ल्ड वाईड टूर DXN आपल्याला द्यायला तयार. खूप पॉवरफुल, खूप पॉवरफुल. किती लोकांना वाटतं येस फंटास्टिक. पाहताय तुम्ही, अशा पद्धतीची एंट्री तुमची सुद्धा होऊ शकते येणाऱ्या लाईफमध्ये. त्यामुळे हा विचार मनामध्ये ठेवा, की मी का नाही? मी सुद्धा बनणार आहे. मला सुद्धा बनायचं आहे आणि मला नक्की या ठिकाणी पोहोचायचं आहे. अशा पद्धतीचं DXN याहीपेक्षा भरपूर काही अनुभव तुमच्याही आयुष्यात चांगले येतील. तर आमच्या आयुष्यातले काही एक्सपिरियन्स शेअर तुमच्यापुढे करतोय आम्ही. शॉर्ट बघत जाऊ आपण. एकदम शॉर्ट आहे. एव्ही लिहायचंय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कोणताही आवाज, व्हिडिओ आला की एव्ही लिहायचंय फक्त. एव्ही लिहायचंय. हा अमेरिकेमध्ये सन्मान मिळाला होता मित्रांनो. गाला डिनर अशा पद्धतीचे प्रोग्राम आपणही आता स्टार्ट करत आहोत. इंडियामध्ये फर्स्ट टाईम पुण्यातून. लवकरच हा प्रोग्राम आपण रन करणार आहोत. तुमची सगळ्यांची साथ आवश्यक आहे. अशा पद्धतीची लॅव्हियस लाईफस्टाईल आपल्याला लोकांना दाखवायची आहे. तुम्ही सुद्धा असे छान-छान ड्रेस कोड घालून सुंदर प्रोग्राममध्ये यायचं आहे. फक्त हेल्थ, वेल्थ, हॅपीनेसच नाहीये. रिअल हॅपीनेस ज्याला म्हणू आपण, तो आपल्याला अशा अनेक मोठ्या लाईफस्टाईल प्रोग्राममध्ये पाहायचा. रेडी आहात ना? याची सुरुवात झाली आहे मित्रांनो. व्हीआयपी बना, व्हीआयपी बनवा. चला एक-एक क्राउन अँबॅसेडर पाहूयात. काय DXN होतं? इंडोनेशियामध्ये एक अशी व्यक्ती ज्यांचं नाव बुद्धिमान सलीम, फर्स्ट क्राउन अँबॅसेडर ऑफ इंडोनेशिया. या व्यक्तीनी सुरुवातीला बऱ्याचशा काही MLM कंपन्यांमध्ये टॉप अर्नर होते त्या ठिकाणी आणि त्यावेळेला त्यांच्या कंपनीचे जे प्रॉब्लेम्स झाले, त्यानंतर त्यांना DXNचं प्रोफाईल समजलं आणि ते DXN पाहण्यासाठी स्वतःच्या खर्चानी मलेशियाला गेले होते. त्यावेळी ते DXNचे इंडोनेशियाचे पहिले डिस्ट्रिब्युटर होते. इंडोनेशियामध्ये गेल्यानंतर त्यांनी DXNची गॅनोडर्माची फार्म पाहिली. 30 RG, 30 GL महिनाभर स्वतः खाल्ल्या. कारण डॉक्टरांनी त्यांना अश्युअर केलं, की 30-30 पेअर बी एका वेळी खाल, तर तुम्हाला कोणताही साइड इफेक्ट नाही. 30 RG, 30 GL रोज खायचे आणि सेशनमध्ये खायला सुरुवात केली. या व्यक्तीच्या स्टोरीमध्ये आहे, की ते ज्यावेळी मीटिंग स्टार्ट केलं, त्या सुरुवातीच्या फर्स्ट होम मीटिंग, प्रत्येक मीटिंगमध्ये ते स्वतः प्रॉडक्ट खाऊन दाखवायचे आणि स्वतः टेस्ट करायचे प्रॉडक्ट आणि बसलेल्या लोकांना अगदी एक-एक प्रत्येक प्रॉडक्ट टेस्ट करायला लावायचे आणि त्यातून त्यांनी टीम वाढवायला सुरुवात केली. आज हे जे बुद्धिमान सलीम आहेत, इंडोनेशियाचे पहिले क्राउन अँबॅसेडर आहेत आणि आमच्यासारख्या बऱ्याचशा लोकांसाठी आयडॉल होती. ज्यावेळी आम्ही DXN जॉइन केलं होतं तेव्हापासून बुद्धिमान सलीम सारखं बनायचंय. बुद्धिमान सलीम सारखं व्हायचं हा विचार सतत मनामध्ये यायचा. आम्हाला ते दिवस आजही आठवतात. ज्यावेळी आम्ही DXN पहिल्यांदा पाहत होतो, बुद्धिमान सलीम आमच्या डोळ्यापुढे एक आयडॉल व्यक्ती होते. मलाही या व्यक्तीसारखं बनायचं आहे.
आणि अक्षरशः आज बुद्धिमान सलीमची जी इन्कम आहे, मंथली इन्कम, आजची तारखेची इन्कम सांगतोय, जवळपास 1.8 CR इन्कम, 1.80 म्हणजे 1,80,00,000 रुपये बुद्धिमान सलीम घेतात. ओ माय गॉड, लिहू शकता. क्या बात आहे सर. एवढा पैसा लोक कमवत आहेत आज मार्केटमध्ये. मार्कविन एक अशी व्यक्ती की जे सुरुवातीला त्यांचं वजन खूप वाढलेलं होतं, भरपूर हाय वेट होतं. त्यानंतर ते कोणता ना कोणतरी ट्युशन प्रकारचा ट्युशन क्लास घेत होते. मार्कविन हे फ्रॉम फिलिपिन्स. ट्युशन क्लास घेता घेता डीएक्सएन बद्दलची माहिती मिळाली होती त्यांना आणि त्यानंतर त्यांनी डीएक्सएन प्रोडक्ट खायला सुरुवात केली आणि आज एक पॉवरफुल मास्टर कोच आहेत लोकांसाठी, क्राऊन अँबॅसेडर आहेत आणि फिलिपिन्समध्ये देखील हा तुम्ही जो फोटो पाहताय हा लीडरशिप कन्व्हेन्शन, 2 लीडरशिप कन्व्हेन्शन फिलिपिन्समध्ये झालेत. आता तिसरा लीडरशिप कन्व्हेन्शन नोव्हेंबर महिन्यामध्ये होतोय. वॉव! तुम्ही पाहताय लाईफस्टाईल म्हणजे सुरुवात मारियाकडून झाली आणि वर्ल्डमध्ये आता त्या गोष्टी सगळीकडे फॉलो करायला सुरुवात केली. अख्खा पेरू, मेक्सिको, आता नंतर फिलिपिन्स, मोरोक्को, नंतर इंडिया आपण सगळेजण लीडरशिप कन्व्हेन्शन वरती फोकस करत आहोत. एक वेगळ्या पद्धतीची जीवनशैली लोकांना दिसली आवश्यक आहे. जी स्टाईल आहे, ज्याला म्हणतो आपण स्टाईल में जीने का, स्टाईल में रहने का और स्टाइल में ही दोस्तों लाइफ का आनंद लेना है. तो यहाँ पर देख सकते हो मार्कविन का जो आज मंथली अगर इनकम देखा जाए तो करीब करीब 40 लाख अबाव इनकम है, 40 से 50 लाख रुपए इनकम अर्न करते हैं. और ये फोटोग्राफ आप देख रहे हो, ये यॉट है. काफी सारे लोगों ने यॉट 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 क्या देखते हैं ना, ये है यॉट. इस तरीके का लाइफस्टाइल, इस तरीके के फोटोग्राफ आपके जाना चाहिए. या कितना लोग आना चाहेंगे? यस, वीआईपी डायमंड बनना है आपको. जितने भी वीआईपी डायमंड बनेंगे, जेवढे व्हीआयपी डायमंड बनतील त्यांना आपण या पद्धतीची फिलिंग या ठिकाणी देणार आहोत. यॉट मध्ये जाण्याची संधी. यॉट, इट्स नॉट अ जोक, इट्स अ रिअली लाईफस्टाईल. आणि हे आपण या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर आपण अजून एक लेडी पाहतोय, नाव आहे इडिला गार्सिया. जर या करू शकता तर तुम्ही का नाही? इडिला गार्सिया ही व्यक्ती त्यांच्या डीएक्सएन करत असताना मिस्टरांच्या डेथ नंतर त्यांनी पूर्ण प्रेरणा घेतली हातामध्ये. म्हणजे आपण म्हणतो ना, की एक महिलेच्या आयुष्यामध्ये एक मोठा समस्या म्हणजे तिच्या मिस्टरांची डेथ होणं आणि डेथ झाल्यानंतर पूर्णपणे आपल्या कुटुंबाची, आपल्या परिवाराची पूर्ण जबाबदारी म्हणून डीएक्सएन निवडलं आणि डीएक्सएन मनापासून पूर्ण करायला सुरुवात केली आणि अक्षरशः आज ही लेडी मंथली इन्कम 65 लाख रुपये कमवते. मला स्वतः त्यांनी ज्यावेळी आम्ही क्राउन अँबॅसेडर समिटमध्ये होतो, त्यावेळेला आमची ओळख करून दिली प्रजित सरांनी. ही इडिला गार्सिया फ्रॉम द इडिला गार्सिया फ्रॉम मेक्सिको. आणि ज्यावेळेला आम्ही त्यांच्याशी भेटलो आणि त्यावेळेला त्यांनी आम्हाला दाखवलं आणि आम्ही फक्त एवढंच विचारलं. इंग्लिशमध्ये विचारायचं, स्पॅनिशमध्ये त्यांना दाखवायचं. तर त्यांना आम्ही विचारलं, "व्हॉट इज युअर मंथली अर्निंग?" तर त्यांनी इमिडिएटली टक, 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 टक मोबाईलमध्ये यूएस डॉलर, यूएस डॉलर $75,000 आयओसीची ताकद आहे मित्रांनो. आयओसी पॅकेजमुळे आज खूप पैसा या लोकांनी कमवलाय. $75,000. आयओसी पॅकेज, 3 महिन्याचे टार्गेट्स, 3 महिन्याचे कन्व्हेन्शन, 3 महिन्यानंतर सेलिब्रेशन्स, या गोष्टीवरती खूप मोठी एनर्जी लावली आणि यामुळे आज आपण पाहतोय मंथली इन्कम इडिला गार्सिया 65 लाख रुपये कमवते. एक महिला जिच्या मिस्टरांच्या डेथ नंतर जर करू शकत असेल तर तुम्ही का नाही करू शकता? येस येस येस, व्हाय नॉट? तुम्ही सुद्धा ते करू शकता. राफेल डायस न्यूयॉर्कचे व्यक्ती आहेत. न्यूयॉर्कमध्ये त्यांनी डीएक्सएन कसं स्टार्ट केलं? ज्यावेळी त्यांनी न्यूयॉर्कमध्ये डीएक्सएन ऐकलं, डीएक्सएन जॉइन केलं, त्यानंतर त्यांना लक्षात आलं लॅटिन अमेरिकामध्ये अजून डीएक्सएन नाही. बघा संधी, जिथे नाही तिथे एंट्री करा. बरेचसे स्टेट खाली आहेत, बऱ्याचशा सिटी खाली आहेत, बरीचशी गावं खाली आहेत, खेडोपाडी मार्केट खाली आहे. आणि या लोकांनी काय केलं तुम्ही एक्झाम्पल पाहताय. राफेल डायस नाव आहे व्यक्तीचं आणि अख्खी लॅटिन अमेरिका या व्यक्तीच्या अंडर आहे. ओ माय गॉड लिहा प्रत्येकाने, वाव लिहा, फंटास्टिक लिहा, ग्रेट. पूर्ण लॅटिन अमेरिका, अख्खा पेरू, मेक्सिको, त्याच्यानंतर आता तुम्ही पाहताय बोलिव्हिया, द अंडर ऑफ द राफेल डायस. ओ माय गॉड, काय केलं या व्यक्तीनी? या व्यक्तीने कशाचाही विचार न करता, क्षणाचाही विलंब न करता डीएक्सएनचे प्रोडक्ट घ्यायचे, विमानाचा प्रवास करायचा आणि न्यूयॉर्क पासून लॅटिन अमेरिकेमध्ये जायचे, लाखो रुपये खर्च करायचे आणि त्या ठिकाणी मीटिंग्स करायच्या, प्रोडक्ट कॅरी केलेलं त्या ठिकाणी ठेवायचं, लोकांना प्रोडक्ट शेअर करायचे. कितीतरी वेळा कस्टम मध्ये त्यांचे प्रोडक्ट काढून घेतले गेले, की तुम्ही काहीतरी बिझनेस करण्यासाठी चालला आहात, आम्ही हे प्रोडक्ट तुम्हाला तिकडे घेऊन जाऊ देणार नाही. आणि त्यांचे कितीतरी ठिकाणी अगदी लाखो रुपयाचं नुकसान झालं. पण तरी देखील म्हणतो ना प्रेरणा, विचार
जर न्यूयॉर्क मधून जाऊन ओन खर्चानी इंडिपेंडेंटली या व्यक्तीने डेव्हलपमेंट स्टार्ट केली आणि याच रिझनमुळे आज अख्खी लॅटिन अमेरिका या व्यक्तीच्या अंडर आहे. वाव लिहू शकता, फंटास्टिक. जर हे करू शकता तर तुम्ही सुद्धा हे करू शकता. अशी काही लोक आहेत की जो मित्रांनो खूप एक्झाम्पल देण्यासारखे आहेत. पेरूचे पेड्रो, ते सुद्धा आज मंथली 1.5 CR इन्कम घेतात. आज आपण पाहतोय त्यानंतर राईद अली, नवीन आलेले क्राऊन अँबॅसेडर, अक्षरशः मोर दॅन 2 करोड इन्कम. नोडिरा, सगळे फोटो मी टाकू शकलो नाही, अगदी शेवटच्या 10 मिनिटांमध्ये तुमच्या पुढे स्लाइड ठेवली आहे. नोडिरा, नोडिरा आता इंडियामध्ये आली होती आणि इंडियामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी प्रोग्राम केले आणि त्यांनी सांगितलं की मी बिझनेस कसा केला. नोडिरा ऑलरेडी एका MLM कंपनीमध्ये होती आणि अख्खीची अख्खी टीम घेऊन या ठिकाणी आली ती. परंतु फायदा आहे की मित्रांनो, त्यामुळं त्यांचा एक नेटवर्क म्हणून अशा पद्धतीने पण तुम्ही फोकस करू शकता इन फ्युचर, की तुम्हाला खूप अभ्यास करायचा आहे डीएक्सएनचा, डीएक्सएनच्या प्लॅटफॉर्मचा, डीएक्सएन प्रोडक्ट प्लॅनचा आणि बऱ्याचशा MLM लीडर पर्यंत नक्की हा विषय पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. यामुळे होणार काय? बरेचसे अख्खेच्या अख्खे टीम, लीडरशिप पूर्णपणे टीममध्ये तुमच्या बरोबर येऊ शकते. नोडिरा, तिने तर सांगितलं की 8 करोडचं माझं घर. काय माय गॉड! तुम्ही जर ते ऐकलं असेल नसेल तर नक्की ऐका. नोडिराची लाईफस्टाईल. जर ती नोडिरा एवढ्या मागच्या 3 ते 4 वर्षात करू शकते, लोकांसाठी एक्झाम्पल बनलेत, तर तुम्ही सुद्धा करू शकता. मला सांगायचंय, क्राउन अँबॅसेडर बनण्याच्या पाठीमागं पहिलं कारण आहे मित्रांनो, एक लाईफस्टाईल चांगली मिळते. लाईफस्टाईल बरोबर चांगला आर्थिक इन्कम. किती लोकांना वाटतं, की येस सर, एक मोर दॅन 5 लाख, 10 लाख इन्कम व्हायलाच पाहिजे इन फ्युचर. मे बी पुढच्या 5 वर्षात, 10 वर्षात, 15 वर्षात. मोर दॅन 5 टू 10 लाख, 5 टू 10 लाख, 5 टू 10 लाख असायलाच पाहिजे. येस, येस, येस. फंटास्टिक. जरी बाकीची लोकं करू शकतात, तर तुम्ही सुद्धा करू शकता. व्हाय नॉट? तुम्ही सुद्धा करू शकता. जस्ट आहे ना, युअर माइंडसेट. जो माइंडसेट तुम्ही तयार करता ना, त्याच पद्धतीने तुम्ही इन्कम लाईफमध्ये घेणार आहात. त्याच्यामुळे माइंडसेट बनवा. आजही भरपूर ठिकाणी आपण पाहतोय, की ब्लँक मार्केट आहे. त्यासोबत मी तुम्हाला सांगतो, चांगली पर्मनंट हेल्थ डीएक्सएन देणारच आहे आपल्याला. त्यामुळे आपण प्रॉडक्ट सेवन करत आहोत. त्यासोबत आपण लोकांना ज्यावेळी माहिती द्यायला सुरू करतो, एक्स्ट्रा इन्कम सुरू होते. ज्यावेळी तुमच्या टीममध्ये लीडरशिप स्टार्ट होते, तुम्ही फायनान्शियल फ्रीडमकडे जाऊ शकता. लीडरशिप स्टार्ट होण्यासाठी प्रॉपर सिस्टम फॉलो करणं गरजेचं आहे. प्रॉपर सिस्टम म्हणजे 90-90 दिवसाचा एक प्रॉपर पद्धतीचा एक टार्गेट ओरिएंटेड ड्राईव्ह चालवणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ज्यावेळी 90 दिवसाचा ड्राईव्ह तुम्ही स्टार्ट करता, त्याच्यानंतर सेलिब्रेशन होते. पुन्हा 90 दिवसाचा ड्राईव्ह, पुन्हा सेलिब्रेशन, पुन्हा 90 दिवसाचा ड्राईव्ह, पुन्हा सेलिब्रेशन. यामुळे तुमच्या बिझनेसमध्ये ऑटोमॅटिक सक्सेस मिळायला सुरुवात होते. आणि याचा फायदा होतो, जेणेकरून आज जी इन्कम तुमची आहे ती मल्टिपल कितीतरी गुणापटीने ती वाढवायला तुम्ही मदत करू शकता आणि ती स्पीड मिळू शकते तुमच्या डीएक्सएन बिझनेसमध्ये. खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. त्याच्यामुळं फायनान्शियल फ्रीडम. दुसरं महत्त्वाचं कारण व्हाय क्राउन अँबॅसेडर? फायनान्शियल फ्रीडम होण्यासाठी. फायनान्शियल फ्रीडम आणि त्यानंतर आता तुम्ही पाहताय ज्या वेळेला क्राउन अँबॅसेडर वर्ल्डमध्ये कुठेही टूर करतील, तर डीएक्सएन तर्फे त्यांचा खर्च येईल. वावल्या फंटास्टिक. ऑल ओव्हर द वर्ल्ड एक क्राउन अँबॅसेडर जर इन्व्हाईट केलं जाईल, तर डीएक्सएन कंपनी पण तयार आहे आणि इंडिपेंडंट लीडर सुद्धा मजबूत बनत आहेत. क्या बात आहे! आपण पण एवढं मजबूत बनायचंय मित्रांनो, की एखाद्या बाहेरच्या ट्रेनर व्यक्तीला, क्राउन अँबॅसेडर व्यक्तीला आपण इन्व्हाईट करू शकतो आपल्या प्रोग्राममध्ये. एवढी मोठी ताकद लावू शकता. ज्या वेळेला एक क्राउन अँबॅसेडर मलेशियामध्ये जाईल, हो, येस. मलेशियामध्ये जाईल, त्यावेळेला त्यांना लंकावी नावाच्या आयलँडमध्ये घेऊन जातं. लंकावी नावाचा आयलँड जो डीएक्सएननी बनवलाय. आयलँड. व्हाय? बिकॉज युअर लाईफस्टाईल. दिस इज कॉल्ड लाईफस्टाईल पॅकेज. त्यानंतर आपण पाहतोय, की जंगल रिसॉर्ट, बोल्डर व्हॅली. अख्खच्या अख्खं जंगलमध्ये रिसॉर्ट आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जातात. त्या ठिकाणी राहतात. ती लाईफस्टाईल तुम्ही स्टार्ट करता. त्याचे फोटो सेशन तुम्ही दाखवू शकता आणि लंकावीमध्ये जाताना समुद्राचा प्रवास आहे. यॉटमध्ये घेऊन जातात आणि आयलंडमध्ये सोडतात. आम्ही जेव्हा तुम्हाला यॉटमध्ये बसवणार, त्यावेळी तुमच्या माइंडमध्ये फिलिंग येणार, की तुम्ही ॲज अ क्राउन अँबॅसेडर लंकावी आयलंडमध्ये जात आहात. कहो ना प्यार हे मूव्ही सगळ्यांनी बघितले असेल. त्याची शूटिंग पण त्या ठिकाणी झाली होती. आता तो अख्खा आयलंड डॉक्टर लीम यांनी पर्चेस केलाय. वॉव! फंटास्टिक. क्या बात है! मतलब तुम्ही बघितलं ना, कहो ना प्यार यॉट बघितलं असेल, ते लंका आयलंड पाहिलं असेल. अशा पद्धतीचं डीएक्सएन लाईफ देते क्राउन अँबॅसेडर लोकांना. ज्यावेळी तुम्ही दुबईमध्ये एंट्री कराल, तर दुबईमध्ये एअरपोर्टमध्ये गेल्यानंतर रेड कार्पेट वेलकम. तुम्हाला एअरपोर्टमध्ये उतरल्यानंतर गाडी जी घ्यायला येते, ती असते रोल्स रॉयस. येस, रोल्स रॉयल्स गाडी एक वेलकम करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी पिकअप करण्यासाठी एवढी की जी 8 करोडची गाडी आहे.
ती क्राऊन अँबॅसेडर साठी त्या ठिकाणी ऑलरेडी रेडी आहे. तुमची एंट्री झाली दुबईमध्ये. आता तुम्ही पूर्ण दुबई सारख्या शहरामध्ये फिरत आहात. फील करा, फील. दुबई सारख्या शहरात फिरताय आणि ज्या वेळेला तुम्ही पोहोचता एखाद्या हॉटेलमध्ये, नॉट रिसॉर्ट, तर त्या ठिकाणी तुमचा स्टे होतो गेस्ट हाऊस, आणि ते म्हणजे बुर्ज खलिफा. जे लोक बाहेरून सेल्फी काढतात आणि म्हणतात मी बुर्ज खलिफा बघून आलो. बुर्ज खलिफा आतमध्ये जायला सुद्धा एंट्री तिकीट द्यावी लागते आणि ठराविकच फ्लोअर दाखवले जातात. परंतु ज्यावेळी तुम्ही तिथं स्टेला जातात, राहण्यासाठी जाता, बुर्ज खलिफा तुम्हाला वाटतं की मी माझं घर या ठिकाणी आहे. क्या बात है, मेरा घर बुर्ज खलिफा के अंदर. किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे बुर्ज खलिफा हे आपल्यासाठी खूप मोठी संधी डीएक्सएन घेऊन येते. बुर्ज खलिफा या ठिकाणी तुम्ही राहता आणि ते फोटो सेशन तुम्ही तिथूनही पाठवू शकता. ज्यावेळेला तुम्ही इंटरनॅशनल लेव्हलला ट्रॅव्हल करता त्यावेळेला त्या पद्धतीचं डीएक्सएन आपल्याला लाईफस्टाईल द्यायला तयार आहे. आता प्रायव्हेट जेट हे तर आता एका मागं एक डीएक्सएन खूप मोठे बेंचमार्क तयार करते. एक डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीला एक न्यूज क्रिएट करून देते. जे की 3 प्रायव्हेट जेट डॉक्टर लीमनी घेतले. 3 प्रायव्हेट जेट असलेली कंपनी डीएक्सएन. एक कंपनी ओनर जे 18,000 करोडची कंपनी बनलेली आहे. डॉक्टर लीम 3 बिलियन पर्सन, 3 बिलियन म्हटलं जातं, म्हणजे बिलियन डॉलर व्यक्ती. अब्जाधीश. ओ माय गॉड. आणि अशी व्यक्ती आपले फाउंडर असताना ते ज्यावेळी एखादं जेट सारखं विमान म्हणतात माझ्या क्राऊन अँबॅसेडर साठी आहे, हा विचारच कुठल्या इंडस्ट्रीमध्ये डायरेक्ट सेलिंग मध्ये आजपर्यंत कोणी केला नसेल. परंतु मी तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, ज्यावेळी आम्ही जेटमध्ये बसलो, डॉक्टरांना भेटलो, तर ते म्हणते अशा पद्धतीचं लाईफ तुम्हाला जगायचं इन फ्युचर, एवढी मोठी ताकद लावा. कारण 750 करोड वर्ल्डमध्ये लोक राहतात. आज आपण 1,80,00,000 लोकांपर्यंत आहे. म्हणजे अजूनही मार्केट खाली आहे, हा विचार करायचा. येस, अजूनही मार्केट खाली आहे, पोटेन्शियल खूप आहे आणि ब्लँक आहे भरपूर. वाव मोठा आहे. वाव, वावल्या वाव, वाव खूप मोठा आहे. महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये ज्ञानोधर्म पोहोचलेला नाही. DXN लोगो माहित नाही अजून. किती लोकांना पटतंय माझं बोलणं? ऍग्री लिहा पटकन. लवकर लिहा, लवकर. ऍग्री, ऍग्री. तर हे सगळं होणार आहे मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये. आज जर जेट सारखी फिलिंग देतात, तर उद्या जाऊन अजून काहीतरी मोठी अपेक्षा होणार आहे. डीएक्सएनची पूर्ण एंटायर मॅनेजमेंट आता या गोष्टीला फोकस करते, लाईफस्टाईल पॅकेजेस, लाईफस्टाईल जीवनशैली, आणि या पद्धतीचं डायरेक्ट सेलिंगला मजबूत करायचं काम देखील डीएक्सएन तयार आहे. किती लोक ऍग्री मानतात? येस. बघा ना खेडेगावांमध्ये जाऊन किती ठिकाणी डीएक्सएन लोगो माहित नाही अजून. हे माहिती करून द्यायचं काम आपलं आहे. 10 लोकांना माहिती करून द्या, 2 तुमच्या बरोबर होतील. कदाचित एखादा लीडर पण बनेल त्यातला. तो तुमचा डायमंड, क्राउन डायमंड अँबॅसेडर पण निघू शकतो. सो आपण याला म्हणतो ना, की नथिंग इज इम्पॉसिबल. आयुष्यामध्ये ना इम्पॉसिबल असं काहीच नाही आयुष्यामध्ये. आणि इम्पॉसिबल गोष्टच आपल्यासाठी आय एम पॉसिबल. त्यामुळं अशक्य असा विचारच करायचा नाही आयुष्यामध्ये, आणि मोठी प्रेरणा मनामध्ये घ्या, मोठे विचार मनामध्ये ठेवा आणि छोट्या-छोट्या कृती स्टार्ट करा. छोट्या कृती फर्स्ट डे पीव्ही करणं, जे शिकवलं जातं ते त्याच्यावरती फोकस करणं. सोमवार, बुधवार, शुक्रवार आपण या ठिकाणी सर्वजण भेटण्याचा प्रयत्न करत आहोत. मॅक्सिमम नवीन लोकांना बोलवायचा प्रयत्न करा. आज कदाचित नवीन लोक चार्ज झाली असतील. येस ऑर नो? तुमच्यासोबत 5-10 लोक नवीन जर असते आज, तर ते आज नवीन लोक या एनर्जीमध्ये, या एक्साइटमेंटमध्ये इमिजिएटली जॉईनिंग. तुमचं मेंबरशिप जॉईनिंग इमिजिएटली मीटिंग संपल्या. किती लोकांना ऍग्री वाटतंय? जर आज तुमची 10 लोक नवीन असते, तर 100% तुम्ही फक्त फोन करून काय म्हणायचं, सर आता स्टार्ट करूयात. लेट स्टार्ट बिगिनिंग. येस, लेट स्टार्ट नाव, कंझ्युम द प्रोडक्ट. किती लोक रेडी आहेत? येस. इंटरनॅशनल मार्केट आहे सर, आणि ही सर्वसाधारण गोष्ट नाही इंडस्ट्रीमध्ये डीएक्सएनची. खूप मोठी गोष्ट आहे डीएक्सएनची. आणि बरेचसे डायरेक्ट सेलिंग मध्ये जेवढे पण बऱ्याचशा कंपन्यांचे लोक सुद्धा डीएक्सएनकडे आता वरवर पाहतायत. ते आता कंट्री एंट्री मारायच्या तयारीमध्ये आहेत. त्यामुळे जागे व्हा, अनेक लोकांना जागे करूयात, खूप लोकांपर्यंत पोहोचूयात आणि एक मोठ्या क्रांतीला सुरुवात करूयात. चला आपण सगळ्यांशी बोलूयात. सगळेजण तुमचे तुमचे म्यूट ओपन करा आता. येस, फंटास्टिक. गुड मॉर्निंग संगीता मॅडम, बोला. बनायचंय आपल्याला क्राऊन अँबॅसेडर. संगीता मॅडम आपले आता एक्झिक्युटिव्ह ट्रिपल डायमंड आहेत. संगीता मॅडम गुड मॉर्निंग. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग सगळ्यांनाच गुड मॉर्निंग. आजची मीटिंग कशी वाटली? असं जरा रोम रोम अंगामध्ये जोश जोश आला का नाही? येस 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 खूप छान आहे सर.
फक्त काय होतं सकाळी आम्हाला स्वयंपाक काम करत करत ऐकायला लागते. काही नाही, मोबाईल बाजूला ठेवायचा आणि काम करत करतच ऐकायचं. आता रेडिओचा हो, जमाना गेलाय आता तर तेच झूमचा जमाना आलाय. तेच तेच सुरू आहे आता सध्या. पण एकेकाळी मीटिंग रेडिओ. छानच आहे. हम्म. मीटिंग खूप छान झाली सर. कोणालाही असा उत्साह पूर्ण भरून निघेल अशीच मीटिंग आहे सर आजची. येस, फंटास्टिक मॅडम. रिअली तुम्हाला लवकर मला क्राऊन अँबॅसेडर पाहायची इच्छा आहे. मनापासून सांगतोय, हृदयापासून सांगतोय की लवकरात लवकर नक्कीच क्राऊन बना. थँक्यू सो मच. नक्कीच बोलूयात येस, सर. येस. बोलूयात अंकुश बोलूयात. शिंदे सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग शिंदे सर. अंकुश शिंदे सर फ्रॉम हडप सर, गुड मॉर्निंग. वाल्लेकर सर, म्यूट ओपन करा. एक 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 बोला. एक एक वाक्यात बोलायचं, आपल्याकडे वेळ कमी असतोय. हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग शिंदे सर बोला. हडप सर, गुड मॉर्निंग. हा, चाललंय 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 आता आयओसी वर चाललंय जोर आता. जोरात ना आयओसी पुणे घेतली पॅकेज. 3. हा, आयओसी पॅकेज वर करायचं आपल्याला. येस येस येस, खूप चालतंय चांगली चालतंय, उभारी देणार करू आहे करू करू. DXN ला. खूप मोठी ताकद लावायचे. हा फंटास्टिक हा फंटास्टिक. हा, या करू करू करू. लवकरात हा, लवकर सीए ओके. बनायचंय. वालेकर सर बोला. हा, गुड मॉर्निंग. 30 गुड नोव्हेंबर मॉर्निंग. 2024 तारीख लक्षात आहे? हॅलो. येस, आवाज रुबी येतोय का? बना. ऍटलीस्ट रुबी बना, व्हीआयपी रुबी व्हा. व्हीआयपी बना, व्हीआयपी बनवा. बोला बोला वालेकर सर, आजच्या मीटिंग हॅलो. बद्दल तुमचं पण मनोगत व्यक्त करा. हो, खूप छान झाली. खूप छान झाली. येस, बनायचंय सर. हॅलो. एक काहीतरी मोठं करायचंय हो काम. हो. फंटास्टिक हो ना. फंटास्टिक. बाकीचे पण तुम्ही काय हँडरेस झालं? करू आवाज येतोय शकता माझा? मित्रांनो. येस येस, येतोय आवाज. आवाज क्लिअर येतोय. हा. पैकीगिरी दादा बोलता येईल का? हो गाडी हो चालवतायत. हो. छान झाली मीटिंग. थँक्यू सो मच. नाही, आता थँक्यू सो मच गाडीमध्येच आहे. वाल्लेकर सर. मी गाडीमध्ये बसमध्ये. काही प्रॉब्लेम नाही. दर मी सोमवार गाडीमध्ये बुधवार बसून ऐकत शुक्रवार होतो लोकांना मीटिंग. लिंक पाठवा. जास्तीत जास्त लोकांना इन्व्हाइट करा. ओके, आपल्यासोबत आज आपले एक नवीन मित्र आहेत, ओळख करून देऊयात. हरीश अनमोले सर फ्रॉम मध्य प्रदेश, खंडवा से. अध्यप हरीश जी, क्या आप बात कर सकते हैं 2 मिनट के लिए? 1 मिनट के लिए, सॉरी, ज्यादा टाइम नहीं अपने पास, तो 1 मिनट में आपको कुछ शेयर करिए, आपको क्यों DXN अच्छा लगा। 1 मिनट के अंदर देखते हैं, 1 मिनट के अंदर बात कर सकते हैं? अच्छा, कहीं बिजी होंगे शायद। ओके, और कौन बात करना चाहता है? शर्मिष्ठा मैम। गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल. व्हेरी गुड मॉर्निंग. आजची मीटिंग खूप एनर्जेटिक वाटली आणि म्हणजे आजचीच नाही, आपण जे आता मंथली वीकली 3 मीटिंग घेतो, शॉर्ट मीटिंग आहेत पण खूप एनर्जेटिक वाटतं आणि प्रयत्न करतो की नवीन नवीन लोकांना पण या मीटिंग मध्ये बसवायला, सो दॅट हो, यु नो बेसिक काय आपलं DXNचं ते पण कळेल लोकांना आणि तसा इंटरेस्ट वाढेल. तर प्रयत्न एक्झॅक्टली. चालू सर, नवीन नवीन लोकांना इन्व्हाइट करायचे. फंटास्टिक फंटास्टिक. ऍक्च्युली हा, अविनाश सर म्यूट ओपन करा. कोरेगाव मध्ये मीटिंग आहे, अविनाश सर सांगतील. अविनाश सर म्यूट ओपन करा आणि सांगा. हॅलो, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आवाज येतोय ना क्लिअर? एकदम क्लिअर. बोला बोला. हो. मी आता कंपनीत आहे त्याच्यामुळे जास्त बोलू शकत नाही. हा, बोला आणि बोला. कोरेगावच्या मीटिंगची तयारी चालू आहे. पास रात्रीच तुमचा आल्यानंतर मी पाठवलाय बनवायला, आज मिळेल मला. हम्म. आणि खूप म्हणजे जोरदार मीटिंगची तयारी आम्ही करत आहे. आणि सकाळी तुमचा तो व्हिडिओ पण बघितला, आत्ताची मीटिंग पण ऐकली. खूप जबरदस्त लाईफस्टाईल आहे क्राऊन अम्बेसेडरची, बघितलं. लिम सरांनी आज सगळ्यांचे जे व्हिडिओचे हे केलंय ना, खतरनाकच. बघितल्यानंतर एवढं म्हणजे जोश येतो ना काम करण्यात, खूप भारी वाटतं. आणि आजची मीटिंग सुद्धा खूप छान झाली, चांगली झाली. एकच प्रश्न अविनाश सर, क्राऊन अम्बॅसेडर बनायचंय का बनायचंच आहे? बनायचंच. चच आहे, हा. तुम्हाला ते मिळत नाही, नुसतं च आहे. च आहे तेच मिळणार आयुष्यात. काही झालं तरी हो. चालेल, कितीही परिस्थिती बिकट येऊ द्यात, किती समस्या माणसाच्या आयुष्यात येऊ द्यात, एखादी गोष्ट माणूस ज्यावेळी पेटून उठून ठरवतो ना ते पाहिजेच, त्यावेळी ती गोष्ट चल. नक्की परमेश्वराला पण द्यावी लागते. अहो, आता वेळ नाही, नाही तर माझं ड्रीम फाईलचं तुम्हाला सांगितलं असतं, पण वेळ कमी आता आहे. कोरेगाव मध्ये वेळ आहे तुमच्याकडे भरपूर, हो घेऊन या हो बरोबर. हो. 9 ड्रीम होते, त्यातले 9च्या म्हणजे 8 पूर्ण झाले. ती एक तेवढं राहिलंय बघा आता, गाडीचं तेवढं, ग्रेट फोर ग्रेट, व्हीलरचं. लवकरात लवकर. येस. ओके, थँक्यू. नाईक सर बोला औरंगाबाद मधून. गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग नाईक सर. सर. गुड मॉर्निंग. गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग नाईक सर. सर. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. शब्द नाही सर बोलायला.
आता सर तयारी करायची आपल्याला खूप मोठ्या करूया, प्लॅनिंगला. yes, अख्खा yes. तुमचा विदर्भ औरंगाबादचा जो बेल्ट आहे तो पूर्ण मार्फत. मागे आहे, तो आपल्याला पुढे आणायचा आहे. 10-10 हे 100% किलोमीटरवरती सर, सर्व्हिस 100%. सेंटर ओपन करा हवे तर, पण मार्केट ओपन Yes, करा. yes, यू sir. आर द ट्रू लीडर. लिडरशिप Yes, दाखवणं sir, yes, इम्पॉर्टंट sir. आहे आपल्याला. व्हेरी गुड, अवश्य व्हेरी सर, गुड. अवश्य. येस सर, चालेल चालेल. थँक्यू. थँक्यू सो येस, मच. 100% सर. अजून कोण थँक्यू, बोलणार थँक्यू. आहे? विलासकड सर बोला. सर गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. सर तुमची एनर्जीला सलाम आहे. सारखे प्रोग्राम तुम्ही आमच्यासाठी घेत आहेत. अशीच एनर्जी आम्ही पण घेणार आणि काम करणार सर. नक्की मला पाहायचंय Thank तुम्ही you. पुढचे लीडर बनलेच पाहिजेत. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त नवीन टीम तयार करा. लवकरात लवकर व्हॅल्यूमवर फोकस करा. आता वेळ म्हणतात ना, आपल्याला फार कमी असं समजून कामाला लागायचंय. नक्की नक्की सर. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चला मित्रांनो, आजची मीटिंग या ठिकाणी आपण वाइंड अप करूयात. थँक्यू सो मच.